नको ब्रह्मज्ञानात्मस्थिती भाव मी भक्त तू देवैसी करी दावे रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माथा पाहीन श्रीमुख देनालिंगन जिव्हे लिंबलोन उतरीन पुसता सांगेन हित गुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी तुका मने यासे न लावी उसीर माझे अभ्यंतर जाणोनिया दावे रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माथा योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची जयांचे गेल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरदं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। अभंग आहे काकड्याच्या मालिकेमध्ये की हा अभंग दुसऱ्या मालिकेतील शेवटचा अभंग येतो आणि हा अभंग मागणीपर प्रकरणातील आहे। जसं एक मागणी सकारात्मक असते आणि दुसरी मागणी नकारात्मक असते तसा हा सकारात्मक मागणीतला नसून कसा आहे नकारात्मक मागणीतला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। बघा काही लोकांना देवाची गरजच नाही त्याच्यामुळे ते देव आणि ते काही विशेष नाही। काही काही लोक असं संसारामध्ये आहेत। कोण कोण आहेत तसं प्रामुख्याने 4 वर्ग आपल्याला पडलेले मिळतात। एक पामर आहे, विषयी आहे, जिज्ञासू आहे आणि मुक्त आहे। या 4 पैकी 2 लोकांना गरज आहे आणि 2 लोकांना अजिबात देवाची काय नाही गरज नाही। मुक्ताला देवाची गरज नाही महाराज। का बरं त्याचा स्पष्ट शब्दामध्ये उल्लेख आहे महाराज। माझे लेखी देव मेला माझ्या स्पष्ट माझ्या भाषेमध्ये तुकोबाराय सांगतात मुक्त म्हणतो माझे लेखी देव मेला असेल ते ज्याला असेल ते असेल पण मला काही देवाचं घेणं देणं नाही। कारण का कारण मुक्त हा देवरूप झालेला असतो त्याच्यामुळे त्याला वेगळा देव कुठला समुद्रामध्ये नदी मिळून गेली आता तिथं वेगळं नाव कुठलं पाण्यात दूध टाकता का दुधात पाणी टाकता मावले हो मला कमी ऐकायला येतं पाण्यात दूध का दुधात पाणी कशाला म्हणा आता बरं दुधात पाणी टाकता आता ते पाणी दुधापेक्षा वेगळं राहिलं का नाही ते तद्रूप होऊन जातं त्याप्रमाणे विठ्ठला विठ्ठल मुक्त हा देवाला किंमत देत नाही म्हणून त्याला देवाची गरजच नाही। पहिला जो वर्ग दुसरा वर्ग जो आहे तो पामर आहे। मानव देह अल्लाने तुझ दिया आया पिया सुख दे सोया नाग जमाना काया पिया सुख
पिया सुख सोया जमाना होया खाया पिया सुख सोया जमाना होया. त्याला काही घेणं देणंच नाही महाराज बाकीचं. बस मस्तीमध्ये राहणं. त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे, देह तोचे देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. भरपूर खाणे, देहाला पुष्ट ठेवणे आणि एखाद्या दिवशी मरून जाणे, बस. विशेष नाही घ्यायचा पामर. आणि तो त्याला जर म्हणला देवधर्म करायला पाहिजे, तो सांगतो देवधर्म सांदी पडिले सकळ, देवधर्म सांदी पडिले सकळ, देवधर्म सांदी पडिले सकळ, देवधर्म सांदी पडिले सकळ. विषय गोंधळ गाजत असे, विषय गोंधळ गाजत असे. बस त्याला देव धर्म काही विशेष नसतो महाराज. बस मस्तीमध्ये राहणे, मौज मजा करणे हे पामराचं लक्षण आहे महाराज. नामसी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावयान पवे कोणी, हरिविन धावयान पवे कोणी, हरिविन धावयान पवे कोणी. हरिविन धावयान पवे कोणी, हरिविन हरिपाठामध्ये महाराज. नामासी बिनमुख तो नर पापिया, हरिविन जन्म नरक चिपय जाना, यमाचा पाहुणा. ते मग हे असे पामर कुठले पाहुणे होणार महाराज? यम दरबारातले पाहुणे होणार. म्हणून पामरालाही देवाचं काही घेणं देणं नाही. राहिले दोन वर्ग. त्याच्यामध्ये विषयी देवाला मानत नाही असं नाही, मानतो, पण कुठपर्यंत मानतो? आपला स्वार्थ सिद्ध करून घेण्याकरता देवाला मानतो. म्हणते संसारी जन्मिजे, यज्ञादिक कर्म कीजे, बग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. संसारी जन्मिजे, यज्ञादिक कर्म कीजे. यज्ञादिक कर्म करायचे म्हणजे मृत्यू लोकापेक्षा वरती भोग देणारा कोणीतरी देव आहे, इतक्या पुरता तो विषय देवाला मानतो. पण त्याही विषयाला, विषयी वर्गाला भोगाची आवड आहे का देवाची आवड आहे? भोगाची आवड. भोग पाहिजे म्हणून देव पाहिजे. देव कशामुळं? भोग देतोय म्हणून देव लागतो. नाही तर मग काही देवाचं घेणं देणं नव्हतं. पण याच्या पुढचा वर्ग आहे महाराज मुमुक्षु. मुमुक्षुच्या हृदयामध्ये सतत तळमळ असते महाराज. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. त्याच्या हृदयामध्ये तळमळ असते महाराज, तळमळ असते. कशाची तळमळ असते महाराज? आपल्याला एकच तळमळ असते, माता माऊल्यांना एकच तळमळ असते. हप्ता पडला का नाही? कशाचा? लाडकी बहीण योजना. ए तुझा आला का? माझा आला. तुझा आला का? आला. एक चिंता, उदाहरण म्हणून चिंता असते प्रत्येकाला. आपल्याला घर प्रपंचाची चिंता आहे महाराज. पण महाराज संतांना परमात्मा कधी भेटल ही चिंता आहे महाराज. बस पुसावे से हेची वाटे, जे जे भेटे तयासे देव कृपा करील मज, काय लाज राखील. मीराबाईचं जीवन सुद्धा तसंच होतं महाराज. कोई कहियो रे प्रभु आवन की, आवन की मन भावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की. परमात्मा कधी येईल?
भूल भूल कागा मेरे राम कब आएंगे. शबरी माता परमात्म्याची आवड. महाराज ज्ञानोबरांना विचारा, पहिलं तो गे काऊ कोकता है, शकून गे माई सांगता है. हे कावळ्या, तू जर मला देवाचा पत्ता सांगितला ना तर बस मी तुला विसरणार नाही. तळमळ. म्हणून महाराज जो मुमुक्ष असतो, जो पिपासू असतो, त्याच्या हृदयामध्ये तळमळ असते. तळमळ म्हणजे काय हो? बघा, पाणी ज्याला तहान लागली त्याच्याकडे येतं का? ज्याला तहान लागली तो पाण्याकडे जातो. तुमच्या गावात कसं आहे? आमच्या गावात पाणी माणसाकडे येतं, तुमच्या गावात माणसं पाण्याकडे जाते. असं का? भूक लागली की अन्न माणसापुढे येतं का आपल्याला त्याच्याकडे जावं लागतं? तुमच्याकडे कसं आहे रे? तुला जर तहान लागली की तू पाण्याकडे जातो का पाणी तुझ्याकडे येतं? पाण्याकडे जातो. बरोबर आहे. भूक लागल्यावर शाळेतली खिचडी तुझ्याकडे येते का तू तिच्याकडे जातो? ती तिच्याकडे जातो का? बा, तू तिच्याकडे जातो. बघा, मुंगीला गुळ कुठे आहे? कोणी पत्र पाठवतं का? नाही. तिला भूक लागली की बरोबर श्वासाने कोणत्याही डब्यात ठेवा आणि किती गुप्त ठेवा, फक्त सुगंधावरून त्या पदार्थाचा शोध घेते. महाराज जसं ज्याला तळमळ आहे ना, तो आपल्या कल्याणाच्या मार्गावर असणाऱ्या गुरुला शोधल्याशिवाय राहत नाही. महाराज तिकडे जाणार म्हणजे जाणार, तिथं गेल्याशिवाय तो राहत नाही. विठाला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून तुकोबारायांच्या जीवनामध्ये महाराज इतकं भजन वाढलेलं होतं. तुकोबारायांचं भजन काय साधं होतं का? तुकोबारायांचं आपल्यासारखं भजन होतं का तुकोबारायांचं? नाही हो. तुकोबारायांचं भजन एवढं वाढल्यामुळं वेटेवरून त्या बाबांनी तिकूनच उडी मारली, तिकून उडी मारली आणि इकडं आले देहूला. की तुकोबारायांची परिस्थिती अशी करून टाकली की संसारातले पदार्थ यांनी मला मागावे. संसारातले पदार्थ मागावे. त्याच्याकरता महाराज ऐश्वर्य हरण केलं, वह्या बुडवायला लावले. हे कारणीभूत कोण आहेत? देवाचे. ऐश्वर्य. तुकोबाराय सांगतात, तू माझं ऐश्वर्य जरी नेलं, जरी माझ्या अंगावर कपडे नसले तरी लोकांनी फेकलेले उकरड्यावरचे कपडे जमा करील, त्याच्यामध्ये सुई दोरा घेऊन मी धागा ओवून ते कपड्यामध्ये भरील आणि आळवणी म्हणजे रक्षण करून तुझं भजन करेल. तुझं भजन करेल. तुकोबाराय म्हणतात, तू जरी मला खाण्याकरता कन्या सुद्धा नाही दिल्या तरी चालल. मी सुंदर सुंदर असे झाडं पाहिल, ज्या झाडाचे पानं खाण्यासारखे. झाडं सगळेच असतात पण सगळ्याच झाडाचे पानं खाण्यासारखे नसतात. आता गांजाचं झाड आहे, त्याचे का पानं खाण्यासारखे आहेत का? नाही. काही काही असे झाडं विचित्र असतात, झाडाला पानं असतात. पण तुकोबाराय म्हणतात, पाहोनी या झाडे वरबडोनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे. हे देवा, अरे आम्ही चांगली चांगली झाडं पाहू, पानं घेऊ, ते खाऊ, पण आम्ही काय तुला मागणार नाही. तुकोबाराय म्हणतात, तू आम्हाला कपडे दिले नाही, आम्ही कपड्याची व्यवस्था केली. तू आम्हाला खायला दिलं नाही तरी आम्ही खाण्याची व्यवस्था केली. तू आमच्यावर कोणतंही संकट आण. तुकोबारायांना देव म्हणले, तुला राहायला घर नाही, बंगला देतो, भारी एकदम हवेली बांधून देतो. तुकोबाराय म्हणले, बला तुझ्या हवेलीची सुद्धा गरज नाही. मग तुकोबारायांचं घर कसं होतं? तुकोबारायांनी स्वतः गाथ्यामध्ये लिहून ठेवलं, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, जवळे येता चोर धाके, जवळे येता चोर धाके, जवळे येता चोर धाके, जवळे येता चोर धाके. जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती
तुकोबाराय सांगतात महाराज, आम्ही कसे आहोत, आम्ही सदैव सुडके, आमच्या घरात काहीच नाही. चोर सुद्धा आमच्या घरामध्ये येण्याकरता त्याला धाक पडतो की आपल्या जवळच ठेवून जावं लागल, जाऊन करता काय. प्रकाश जर पाहिलं तर आपला असा प्रकाश लख नव्हता, फोकसचा विषयच नव्हता, चंद्राचा प्रकाश घरात पडायचा. आणि घर राखायला कोण होतं? आजकाल नाही का सगळे म्हातारे माणसं घरी राहतात राखण, आहे का नाही. बिन चाबी का ताला म्हणजे म्हातारे माणस, चाबी नसती त्याला, बिन ताली का चाबा, ताला. तसं महाराज तुकोबारायांची परिस्थिती. तुकोबाराय म्हणतात, मला तू कोणती जरी परिस्थिती आणली ना तर काही कर, पण मी तुझं भजन सोडणार नाही. आणि देव घाबरत होते कर्जाला. तुकोबाराय एके ठिकाणी म्हणतात, तुका मने करी फकीराचे परी, रात्रंदिवस हारी येईल वाचे. मला फकीर जरी बनवलं ना तू तरी चालल गड्या, पण मी काही तुझं भजन सोडणार नाही. मग महाराज देवाचा नाईलाज झाला. लय परिस्थिती पाहिली जमून, इकून देऊन पाहिलं तरी जमलं नाही, दुसऱ्याला पाठवलं तरी काही तुकोबाराय मान्य केलं नाही तुकोबारायांनी. आणि मग महाराज देव परत गेले. आणि परत गेल्याच्या नंतर तुकोबाराय वारीला जात होते. महिना म्हणा, चैत्रवारी म्हणा, आषाढी म्हणा, कार्तिकीला म्हणा, जसं त्यांना जमल तसं ते वारीला जात होते. महिना वारी जायचे यायचे. आणि गेल्याच्या नंतर महाराज चंद्रभागेचं स्नान वगैरे करून, पांडुरंगाच्या परिक्रमा झाल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान, चोखोबारायांचं नामदेव पायरीचं दर्शन करून आतमध्ये लाकडी खांब म्हणजे कीर्तन मंडप, त्याच्या पुढे जायचे. भानुदास महाराजांच्या पादुकाला स्पर्श करून पांडुरंगाकडे जाते. पण कसं आहे, देवावर लयच कर्ज झालेलं होतं महाराज. आणि कर्ज झालेलं असल्यामुळं देव तुकोबारायाकडे बघू शकत नव्हते, काहीच बघत नव्हते. आणि मग तुकोबाराय न बघितल्यामुळं भगवान परमात्मा म्हणायचे की तुम्ही काहीतरी मागा, माझं ओझं हलकं होईल आणि मला तुम्हाला बोलता येईल. हो, तुकोबारायांनी सांगितलं, कसं आहे, आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे, आम्ही कधी कोणाला काही मागत नाही. का? काही न मागणे वडिलांची रीत जाणत असो, की आम्ही कोणाच्याही पुढे हात पसरत नाही आणि कोणाला काही मागत नाही. विठाला विठाल काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो. आम्हाला मागायची सवस नाही महाराज. प्रल्हाद, पाराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शौक, शौनक, भीष्मदालभ्यान, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ, विभीषणादी सगळे कधी कोणी काही तुम्हाला मागितलं नाही. आणि आमचे वाडवडील जर मागत नाहीत तर मलाही तुम्हाला काही मागायचं नाही. आणि महाराज भगवान परमात्मा देण्याकरता समर्थ होत्या, सगळ्या गोष्टी होत्या. तुकोबारायांना सांगितलं, काहीतरी मागा, घ्या, सांगा काहीतरी, तुम्हाला जे लागत असेल ते तुम्ही घ्या, मागा. महाराज तुकोबाराय होते ते. तुकोबारायांनी सांगितलं, तुझ्याकडं लय गोष्टी येतात बरं का, हे देऊ का ते देऊ का. एकदा म्हणले वैकुंठ घ्या. तुकोबाराय म्हणतात, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानाश, अद्भुत हारस कथा काळी नामाचा. वैकुंठ घेतलं नाही महाराज. तुकोबारायांनी सांगितलं वैकुंठ नको. तुकोबारायांना सांगितलं अख्खी पृथ्वी घेऊन टाका. तुमच्याकडे काय गुंठा चालू आहे? 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये. या पृथ्वीवर किती गुंठे असतील? ही पृथ्वी लांबी रुंदीची 50,000 योजन लांबी रुंदीची पृथ्वी आहे. एवढी तुकोबारायांना देत होते कोण? भगवान परमात्मा. तुकोबाराय म्हणतात, नमे राज्यम, मला तुझं राज्य सुद्धा नको. याच्यापेक्षा 10 पटीने स्वर्ग मोठं आहे. स्वर्ग सुद्धा तुकोबारायांनी घेतलं नाही. काहीच नाही, काहीच नाही. महाराज लय मोठे प्रलोभन दिले. एक तर असं केलं, तुम्ही ब्रह्मपद घ्या म्हणले. तुकोबारायांनी सांगितलं ब्रह्मपद सुद्धा नको. का बरं? कारण ब्रह्मपद सुद्धा दुःख देतं.
ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने ते दूषित जनी जडो देसी तुकोबारायांना ब्रह्मपद नको. मग देवाने एक अमोघ अस्त्र काढलं की तुम्ही काय करा, ब्रह्मज्ञान घ्या. तुकोबारायांनी सांगितलं ब्रह्मज्ञान तर मला अजिबातच नको, आणि त्या ब्रह्मज्ञानाचा निषेध अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव 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 मी भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप गोपिका रमाना दावी रूप गोपिका रमाना मी भक्त तुदेव ऐसे करे मी भक्त तुदेव ऐसे करे दावी रूप गोपिका रमाना दावी रूप गोपिका रमाना. तुकोबारायांनी सांगितलं तुझं ते ब्रह्मज्ञान सुद्धा मला नको. ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजे काय महाराज? आपल्याकडं ब्रह्मज्ञान आहे का शब्दज्ञान आहे? आपल्याकडं कोणतं ज्ञान आहे? आपल्याकडं शब्दज्ञान आहे. आपल्याकडं ब्रह्मज्ञान नाही. साधं शब्दज्ञान प्राप्त करण्याकरता काय काय शिकावं लागतं? व्याकरण शिकावं लागतं. इंग्लिश असो, मराठी असो, संस्कृत असो, व्याकरण शिकावं लागतं. संस्कृतचं जर व्याकरण शिकायचं असेल तर 2, 2.5, 3 वर्ष लागतात. ऐवून रिलरी केवंग ऐवच हैवरटलन यमगरणम जवय गडदश जब गडदश कपचटत चटतौ शशसर हल हे संज्ञा प्रकरणातच कितीतरी आमच्या विकिटी पडतात महाराज. हलंत्यम तस्य लोप दर्शनम लोप. त्याच्यानंतर तर्कसंग्रह छोटा ग्रंथ 3 वेळेला शिकावं लागतो. मूल, पदकृत्य, न्यायबोधिनी. बरं का, अवचिन्ह अवच्छेदकच त्याच्यामध्ये सगळ्याला घुमवतं. नंतर वेदांत परिभाषा आहे, गीता आहे, उपनिषद आहेत, ईशा केन कठ मुंड मांडुक्य ऐतरीय तैतरीय छांदोग्य ब्रेदारण्य ब्रह्मसूत्र आहे. हे सगळे ग्रंथ शिकावे लागतात. सोपं दिसायला दिसतं पण असायला सोपं नाही. शब्दज्ञान महाराज, शब्दज्ञान संपादन करण्याकरता सुद्धा बुद्धीचं चातुर्य असायला पाहिजे. ब्रह्मज्ञान म्हणजे नेमकं काय महाराज? हो, जे ब्रह्मज्ञान तुकोबारायांना देण्याकरता तयार होते त्या ब्रह्मज्ञानाकरता काय काय प्रयत्न केले लोकांनी महाराज. हो, त्या ब्रह्मज्ञानाला प्राप्त करण्याकरता सगळ्याचा त्याग केला महाराज. याची लागे वो तेजी येले भोग याची लागे वो केले नानायाग. याची लागी हो तेजी येले भोग याची लागी हो केले नाना याग याची लागी हो अष्टांगादी योग याची लागी हो विषयाचा त्याग. जन्म जन्मांतरी केली हे सूचना जन्म जन्मांतरी केली हे सूचना. याची लागी वो वेदांत पाहिला. याच्यासाठी वेदांत पाहिला. जप केला, तप केला,
व्रत जप तप अनुष्ठान केले त्या ब्रह्मज्ञानाला प्राप्त करण्याकरता एवढं सोपं आहे का महाराज? सम्राट आपल्या सगळ्या वैभवाचा त्याग करतात फक्त ते ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. हे सुख सांडोनी या कासया योग सेविती परिये दे मदालसा सोंतो गोरे बाळा परिये दे मदाला सोंतो सनारा परिये दे मदालसा सोंतो त्या ब्रह्मज्ञानाला प्राप्त करण्याकरता त्याग केला महाराज. पृथ्वीचे सम्राट होते राजा भरत. 18 भार वनस्पती 18 प्रकारचं धान्य जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर येत होत आणि 18 भार वनस्पती फुले फळे ओळते सगळे फुलं झाड फळ झाड सहज येत होते. 22 त्या पोखरणी 22 म्हणजे विहिरी काही तलाव वगैरे केलेले नदी गंगा वाहते. एवढं मोठं सगळ्या पत्न्या अनुकूल होत्या मुलं अनुकूल होते सगळं सोडून ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता अरण्यामध्ये गेले. राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. इतकं ब्रह्मज्ञान कठीण आहे आणि एवढं ब्रह्मज्ञान कठीण असणारं तुकोबारांना ब्रह्मज्ञान भगवान परमात्मा देत होते तरी ब्रह्मज्ञान घेतलं. ब्रह्मज्ञानाचे फायदे सांगू का तुम्हाला? ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर तुम्हाला पाप लागत नाही आणि पुण्य सुद्धा लागत नाही. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वा पिसैमान लोकान न हंती न निबध्यते. एक ब्रह्मज्ञानी जर जेवला बर का तो स्वर्गामध्ये घंटा वाजल्याशिवाय राहत नाही. ज्या वेळेला शुकदेव मुनी पोपटाच्या रूपामध्ये धर्मराजाच्या यज्ञामध्ये आले आणि एकच शीत भाताचा खाल्ला तर घंटा वाजणं सुद्धा बंद झाला नाही अखंड वाजत होता एक शीत खाल्ला तर. बर का ब्रह्मज्ञानी. दुर्वास ऋषी एक वेळेला यमुनेच्या पलीकडे आले. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं माझ्या गुरुला जेवायचे जेवायचे. महाराज देवाने आज्ञा केल्यावर काय माता माऊल्यांनी स्वयंपाक केला. हा हा विचारूच नका महाराज. माता माऊल्यानं जर आवडीच्या माणसाला जावयाला किंवा महाराज लोकांना भाजी गिजी करायची असली का 1 चम्मच तेल नाही टाकत त्या. किती टाकता माऊल्या? 2 चम्मच. तूप थोडं टाकायचं असले की थोडं नाही भरपूर भरपूर प्रमाणामध्ये. तसं असा स्वयंपाक केला. हे डालेच्या डाले डोक्यावर घेतले. कोणी श्रीखंडाचं कोणी बासुंदी रबडी जलेबी काय असेल ते बालुशाही कोणी पापडी कोणी भजे अमुक टमुक सगळं घेतलं. निघाल्या. देवाला सांगितलं देवा आम्ही सगळा स्वयंपाक आणला तुझा गुरु कुठे आहे? म्हणले पलीकडच्या काठावर. म्हणले यमुना तर भरलेली जा म्हणले. जाता जाता फक्त एवढंच म्हणा कृष्ण जर बाळ ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाटते. ते म्हणले कसं तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. गेल्या पलीकडं त्या तिकडं ते बाबा गेल्याच्या नंतर महाराज सगळं आलेलं घेतलं. ब्रह्मार्पणम नाही काही म्हणले नाही ते सुरू केलं त्यांनी. सुरू केल्याच्या नंतर एक शीत सुद्धा शिल्लक ठेवलं नाही आणि नाही ठेवल्याच्या नंतर म्हणले आता तुम्ही तर जेवले पण आता आम्हाला पलीकडे जाण्याची काय व्यवस्था आहे? म्हणले तिकून कशा आल्या? ते म्हणले तिकून सांगितलं त्या बाबाने आम्ही जर ब्रह्मचारी असेल तर वाट दिली आता तुमचं काय? ते म्हणले जर दुर्वास निरहारी असेल एवढं खाऊन 60 खंड्या अन्न खात होते एका टायमाला. बरं का 60 खंडी कशाला म्हणतात? आता पुढच्या पिढीला खंडी कळणार नाही आहे ना. हो 60 खंड्या अन्न एकटे दुर्वास ऋषी खायचे. ते म्हणले जर निरहारी असेल तर यमुना माता वाढ देईल. याला म्हणते ब्रह्मज्ञान. किती कोणतंही कर्म जर केलं तर त्याला ते लिप्त होत नाही. ब्रह्मज्ञानाचा हा फायदा आहे. विठाला विठाला आणि असं ब्रह्मज्ञान तुकोबराय काय म्हणतात मला नको. का नकोय महाराज? कारण ज्ञान कोणतंही असलं
बरं का, तर ते ज्ञान कामाचं नाही. का काही काही वेळेला ज्ञान सुद्धा माणसाला काय करतं, गोत्यात आणतं. त्याच्यामुळं ब्रह्मज्ञान सुद्धा नको, म्हणून नको ब्रह्मज्ञान. काही काहीला थोडं ज्ञान असतं पण लय महाराज. अल्पज्ञानी परी गर्भ शिरोमणी मज हुनी ज्ञानी कोण आहे, अल्पज्ञानी. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं मला ब्रह्मज्ञान सुद्धा नको. नको ब्रह्मज्ञान. आत्मस्थिती भाव, आत्मस्थिती भाव म्हणजे त्या भावामध्ये राहणं. संपूर्ण विश्वामध्ये परमात्मा आहे बरं का, त्या स्थितीमध्ये राहणं. पण त्या स्थितीमध्ये राहून करू काय? तुझं भजन जर होत नसेल तर काय फायदा आहे? काही फायदा नाही. कसं राहणं? तसं लाडूमध्ये गोडवा कोणत्या अंगाने राहतो? सर्व अंगाने राहतो. पण सर्व अंगाने राहतो पण त्याचा फायदा दुसऱ्यालाच आहे का? त्याच्यामुळं मला ती स्थिती सुद्धा नको, ती स्तुती नको. म्हणून नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. म्हणून मग मी तू विठ्ठला विठ्ठल मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त आणि तू देव. बस आपल्यामध्ये हाच भाव राहिला पाहिजे. तू माझा पूजनीय आहे, तू माझा विश्वर आहे, तू माझा सखा आहे, मी तुझा नौकर आहे, मी तुझा सेवक आहे, मी तुझा दास आहे. ही भक्ती महाराज जाणून भक्ती करत होते. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. बस ही भक्ती. या भक्तीमध्ये जसं तुझा मजा नाही भेद आणि केला सहज विनोद, माहीत असून सुद्धा भक्ती करणं याला म्हणतात महाराज ज्ञानाच्या पुढची पायरी. आपल्या संप्रदायामध्ये ब्रह्मज्ञानाच्या पुढं जी भक्ती आहे, जी पायरी आहे, ती प्रेमाची भक्ती आहे महाराज. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुष्यते स्वहं भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. विठ्ठलाचं स्मरण करणं हीच खरी भक्ती आहे. विठ्ठला विठ्ठल आणि म्हणून महाराज मला ती भक्ती नको, मला ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको. फक्त मी भक्त तू देव ऐसे करी. आणि मग देवाला महाराज भक्त म्हणून घ्यायचं का म्हणले? हो. पण देव म्हणले महाराज ठीक आहे एवढं मी द्यायला तयार आहे, पण आणखीन काय तुझी शिफारस आहे का? देवाला तुकोबारायांनी सांगितलं आणखीन एक शिफारस आहे. मला तुझं रूप बघायचंय. कोणतं रूप बघायचंय? जे तू रासलीलेच्या वेळेला गोपिकांना दाखवलं ते मला दाखव. दवे रूप माझा रमण
केली असेल बरं? 10वी रूप मज गोपिकार म्हणा. जे गोपिकांना रूप दाखवलं ते दाखव, अशी का प्रार्थना केली? याचं कारण असं आहे की देवानी बऱ्याच वेळेला काही लोकांना फसवलेलं आहे बरं का. कोणाकोणाला फसवलं? लय लोकांना फसवलं. अर्जुनाने देवाला विनंती केली की मला तुझं काय कर, दिव्य रूप विश्वरूप दाखव. पण महाराज लगेच देव प्रसन्न झाले. बघ, अरे तू दिलंय, दाखवा लागलंय, पण मला दिसना ना. पश्चिमे पारत रूपानी शतशोत सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनी च. दाखवलं, पण महाराज दिसायला तयार नाही अर्जुनाला. आणि पुन्हा मग देवाने सांगितलं, मी तुला दिव्य दृष्टी देतो. दिव्य दृष्टी दिली आणि दिव्य दृष्टी दिल्याच्या नंतर रूप दाखवलं. पण महाराज ते रूप पाहून काय अर्जुन खुश झाला का? खुश नाही झाला, घाबरू लागला नुसता. देवा ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये लई भारी उत्तर दिलं की जसं एखादी कन्या बघायची आणि पुन्हा बघितल्याच्या नंतर पुन्हा म्हणायचं की मला काय नाही पसंत नाही, मला तेच रूप पाहिजे ते. जर तुला हे बघायचंच नव्हतं, एवढा घाबरा लागलाय, तर कशाला एवढं हे करायला लागलं? म्हणून अर्जुन सुद्धा घाबरला. म्हणून हे तुकोबऱ्यांना माहिती होतं. एक वेळचा प्रसंग आहे महाराज रामायणामध्ये. गंगोत्रीला नारदजी तपस्या करण्याकरता गेले आणि तपस्या करण्याकरता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी इंद्राचा मित्र कामदेव, इंद्राने फोन केला कामदेवाला, नारदली तपस्या करायला लागलाय, माझी गादी धोक्यामध्ये, जाऊन काम कर. कामदेव गेले आणि बरेच 5 प्रकारचे बाण सोडले, पण त्या बाणाने काहीच झालं नाही. कारण त्याच ठिकाणी भगवान शंकराने तपस्या केल्यामुळं ती जागा पवित्र झालेली होती. त्याच्यामुळं कामदेवाचा इलाज चालला नाही. कामदेव गेला निघून. आणि कामदेव निघून गेल्याच्या नंतर महाराज नारदाला अहंकार झाला. भगवान शंकराला जे जमलं नाही ते आपल्याला जमलंय. आणि ज्याला जमलं नाही का माणूस, आपण काम जर केलं का त्याच्याच घरी माणूस पहिलं चहा घ्यायला जातो. भगवान शंकराच्या घरी नारदजी, भगवान शंकराने सांगितलं कोणीकडं? म्हणले तुमच्याकडंच. जे तुम्हाला जमलं नाही ते पठ्ठ्याने करून दाखवलं. त्या कामाला तुम्ही पराभूत झाले, पण त्या कामावर मी विजय प्राप्त केला. भगवान शंकर म्हणले बरं झालं बाबा, तुम्ही फार मोठी कामगिरी केली, बरं झालं मला सांगितलं. पण एक काम करा, तुम्ही काय विष्णू भगवान परमात्म्याकडे जाऊ नका. आणि विषय असा असतो महाराज, कोणत्याही कार्यकर्त्याकडे जर गेलं ना आपण, त्या कार्यकर्त्याला जर सांगितलं तुम्ही इकडे आले तर बरं आहे, पण त्यांच्याकडे काय जाऊ? आवर्जून कार्यकर्ता त्यांच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही महाराज. भगवान परमात्म्याकडे गेले आणि परमात्म्याने फोडायचा, अहंकारी व्यक्तीचा फोडायचा, तर तसं केलं नाही. त्याचा अहंकार कसा बलवट करायचा. पुन्हा नारदजी आल्याच्या नंतर भगवान परमात्मा सिंहासनावरून उठले आणि नारदाचा सत्कार केला. या या नारदजी, या या या, स्वागतम स्वागतम, आगच्छ स्वागतम. नारदाचा तर आणखीनच पारा चढला. ज्या अर्थी माझ्या स्वागतामध्ये भगवान उठतेत, याचा अर्थ आपला अधिकार वाढला. आपण 100% मार्क मिळवले. कस काय न केलं? कस काय न केलं म्हणजे तुम्ही लोकमत वाचला का नाही? पुण्यनगरी, दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकाशा का असतील ते आणखीन आपल्याला माहित नाही. एवढे सगळ्या पेपरला पहिल्या नंबरवर माझी बातमी आहे की नारदांनी कामावर विजय प्राप्त केला. आणि महाराज असा नारदाचा गौरव झाला. भगवान परमात्म्याने नारदाचं स्वागत केलं. नारदजीला दिलं काढून. नारदजी गेले. देवानी माया रचली. विश्वमोहिनी नगरी निर्माण केली. विश्वमोहिनी त्या राजाची मुलगी निर्माण केली. आणि निर्माण केल्याच्या नंतर महाराज काय ते वैभव, काय ते ऐश्वर. नारदजी म्हणले मी इकडे फिरायचो त्यावेळेला इकडं कसं पटांगणच होतं, पण आता लय मोठी नगरी दिसायला लागली. याचा अर्थ नवीन काम झालेलं असावं, नवीन लोक कोणीतरी आलेले असावे, आपण चक्कर मारणं गरजेची आहे. नारदजी त्या नगरीमध्ये गेले आणि नगरीमध्ये गेल्याच्या नंतर महाराज त्या राजाने स्वागत वगैरे केलं आणि त्यांनी सांगितलं माझी कन्या उपवर झालेली, तिचं लग्न करायचं, तुम्हाला ज्योतिष कळतं असं मला कळालं. ते म्हणले हा आणा मुलीला. आणलं मुलीला. हात दाखवा म्हणले. दाखवा.
धनरेषा चांगली म्हणली, हिचे पर्वत चांगले आहेत, मंगळ गुरु बुध शुक्र शनी सगळे चांगले आहेत, पण हिच्या हातावर अशी रेषा आहे, ही जी नारदजींनी उलट भविष्य सांगितलं, ही ज्याला प्राप्त होईल तो सम्राट होईल. पण तसं नव्हतं. सम्राट जो आहे तो हिचा पती होणार होता. पण महाराज हा नारदाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. नारदाला वाटलं आपलं जर जुळलं तर लय भारी होईल बरं का. मग नारदजीने विचार केला की कन्या ही रूपाला भाळती, माझ्याकडे तर रूप नाही. मग रूप कोणाकडे? म्हणले भगवान परमात्म्याकडे रूप आहे. जे गाडीला किक मारली नारदानी आपलं वैकुंठात आले आणि देवाला विनंती केली, देवा माझी स्वैरिक जमण्याच्या मार्गावर आहे, एकच काम करायचं, कारण तुझ्यासारखं रूप या विश्वात सुद्धा नाही. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, पाहिली या वेद लावी असं तुझं रूप आहे देवा. अरे तुला दंडकारण्यामध्ये ऋषीमुनी लोक दगड घेऊन आले होते की आम्हाला पत्न्या करून द्या, पण तुला पाहिल्याच्या नंतर त्या ऋषींनी सांगितलं आम्हाला पत्न्या करून घ्या. एवढं तुझं देवा रूप चांगलंय, मला तुझं रूप दे ना, माझं चांगलं होईल असं कर ना. नारदजीला देव म्हणले तुझं चांगलं करण्याकरताच मी हे सगळा खेळ रचलेला आहे, मला मुळातून तुझं ऑपरेशन करायचं आहे. आणि मग महाराज म्हणले मला रूप दे. मग हरीचं रूप दिलं. हरीचे अनेक अर्थ होतात, म्हणून महाराज नारदाला माकडाचं रूप दिलं. पण ते माकडाचं रूप 2 शिवगणाला दिसत होतं, ते माकडाचं रूप त्या विश्वमोहिनीला दिसत होतं. नारदाला सुद्धा त्याचं भान राहिलं नाही. ते दिसत नव्हतं असं नाही, पण नारदाला कशा आरशाच्या पुढे गेले. महाराज सभा भरली, विश्वमोहिनीने हातामध्ये हार घेतला आणि पहिल्याच नंबरला नारदजी बसले, म्हणजे पहिल्यांदाच काम होईल म्हणले आपलं. महाराज नारदाकडे विश्वमोहिनीने पाहिलं. स्त्रीला सौंदर्य आवडतं, कारण कन्या वरयते रूपम. हे नारदाचा चेहरा पाहिला तर तिने नाक डोळे मोडले. महाराज हे म्हणले कसलं दळभद्री आलं म्हणले, पुढं पहिलंच पुढे गेली. नारदाला वाटलं आपला नंबर चुकला काय, की जे 2 शिवगण होते का ते म्हणायचे वा वा काय रूप आहे नारदाचं, आहा हा हा काय सौंदर्य आहे नारदाचं, काय गाल आहेत, काय नाक आहे, काय डोळे आहेत नारदाचे, वा. नारदाच्याच गळ्यामध्ये माळ पडली पाहिजे, पण नंबर चुकला म्हणले. नारदानी मधी जाऊन बसायला पाहिजे. मधी बसले तरी नंबर लागला नाही, पुढे गेले तरी नंबर लागला नाही. मग महाराज 2-3 लाईनी बदलल्या, नारदानी नंबर लागला नाही. भगवान परमात्मा आले, विश्वमोहिनीने माळ घातली, गेले. पण देवाने चुपचाप जाऊन आता देव हत्तीवर बसले. एका बाजूला लक्ष्मी, दुसऱ्या बाजूला विश्वमोहिनी आणि भगवान परमात्मा. ते शिवगण म्हणतात एकदा आपलं चेहरा पाण्यात बघून या. पाण्यात बघितला तर माकडाचा, आणि म्हणले तुमची विश्वमोहिनी विष्णू परमात्म्याने नेली. असं पाहिल्यावर पळतच गेले, आडवे उभे झाले आणि भगवान परमात्म्याला शाप दिला. ही तुम्हाला सगळी कथा माहीत आहे. मला सांगायचंय की भगवान परमात्मा जे रूप आपलं जे रूप आहे ते कोणालाही देत नाही, कोणालाही लवकर दाखवत नाही. म्हणून तुकोबारायांनी विनंती केली, दावी रूप मज गोपिकार मना. विठ्ठला विठ्ठल मला रूप दाखव म्हणले. आणि महाराज एक वेळेला लक्ष्मी महाराणीला सुद्धा असाच भ्रम झाला. ज्या वेळेला प्रल्हादाकरता हिरण्यकश्यपूला मारण्याकरता नरसिंह रूपामध्ये परमात्मा प्रगट झाले, आणि प्रगट झाल्याच्या नंतर नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचं ऑपरेशन करून टाकलं. आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर महाराज आता याला शांत करायचं कोणी. आणि म्हणले लोक म्हणले महाराज कसं आहे, विंचू किती जरी खतरनाक असला की पालीच्या पुढं काही करत नाही. पाल किती जरी खतरनाक असली तरी कोंबडीच्या पुढं काही करत नाही. कोंबडी किती जरी खतरनाक असली तरी पुढचं बोलायचं नाही. तसं महाराज माणूस किती जरी खतरनाक असला तरी महाराज पत्नीच्या समोर काहीही करत नाही. हे म्हणलं इतकी जरी याचा तोरा असेल
त्याच्या पत्नीला फोन लाव म्हणले, फोन घेऊन लागणार नाही म्हणले, लक्ष्मीच्या तिथं टावरच नाही, क्षीरसागरात राहतात म्हणले, टावर नाही तिथं. ब्रह्मदेव म्हणले मी जाऊन घेऊन येतो. ब्रह्मदेव गेले, हंसावर फास्ट विमान नेलं. लक्ष्मी आई साहेबाला सांगितलं लगेच चला बरं ताट घ्या आणि तुमच्या मालकाला गार करायचं. ते म्हणले पहिलेच गार आहेत ते. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. ते म्हणले गार आहेत पण आता लय गरम झाले. नाही म्हणले किती गरम झाली तर गार करायला आपल्याकडे म्हणले वर माही चला. तोर येत गेली महाराज. ज्या वेळेला लक्ष्मी मेन गेटवर ब्रह्मदेवानी लक्ष्मीला आणलं, भगवान ब्रह्मदेव म्हणले आता तुम्ही पुढं व्हा. आता मी काय पुढं जाणार नाही. ते म्हणले मी जाते. आणि जशी आत गेली तसं ते देवाचं रूप पाहिलं, हातातलं ताट टाकलं, हो थांबली सुद्धा नाही. का? रूप. देवाचं रूप प्रत्येक वेळेला शांत असतं असं नाहीये. म्हणून दावे रूप मज गोपिकार मना. गोपिकाला कसं रूप दाखवलं होतं महाराज? हा, देवानी रूप दाखवण्याचं काम आहे ना. देवाचं रूपच लय गोड आहे महाराज. एक वेळेला पाठीमागचा इतिहास सांगतो. एकदा भजन करा विठाला मागच्या जन्मामध्ये मीराबाई माधवी नावाची सखी होती महाराज, मागच्या जन्मामध्ये. आणि भगवान परमात्मा लहान होते. एक लहान असल्यामुळं गोपाळ निघाला, मोठा गोपाळ. ते म्हणलं कुठं चालला? ते म्हणले माझ्या पत्नीला आणायला चाललो, बायकोला आणायला चाललो. ते म्हणले बायको काय असती? ती म्हणले आल्यावर दाखवतो. देव लहान. गेले. गाडी बैलांनी जायचे. जुन्या काळात ते पडदे गिडदे असायचे. जुन्या काळात एक छकडं, आमच्या म्हणजे तिकडचं नाव छकडं, रेंगी, डमणी आहे ना, तुम्हालाही नाव माहीत असते. ते जुन्या काळातली डमणी म्हणजे आजची 4 व्हीलर, छकडं म्हणजे रेंगी किंवा छकडं म्हणजे त्याला 2 व्हीलर. रेंगी म्हणले की ते कुटी म्हणायची. कुटी ते शंकरपटाला वापरले जाते. आपल्या भागात जास्त शंकरपट नाहीत होत. इकडं विदर्भामध्ये गेलं तर शंकरपटाचा जास्त नाद आहे. इकडं वरती गेल्याच्या नंतर ते वेगळं, जे घोडा पुढं पळवतात आणि बैल त्याच्या मागं असतात, ते वेगवेगळे प्रत्येकाच्या भागामध्ये असतं. आपला काय विषय चालू होता? हा, माधवी नावाची सखीला आणलं. आणि येता येता ते पडदे गिडदे असायचे. आणि भगवान परमात्म्याने छंदच, अय बायकोला आणलं का? ते म्हणले आणलं. कशी असते बायको दाखव बरं. आणि त्या माधवी नावाच्या सखीने, त्या माधव नावाच्या तिच्या आईने माधवीला सांगितलं होतं तुला गोकुळात दिलेलं आहे बरोबर आहे, पण कृष्णापासून वाचून राहायचं, कृष्णाला बघायचं नाही. आणि कृष्ण पुढं आला तर आपलं तोंड त्याला दाखवायचं नाही. माधवीला ते पक्के संस्कार बसले ना. कृष्ण म्हणलं की तिने लगेच पट आपल्या समोरचा पट टाकून दिला. चेहऱ्यावरचा पडदा असतो, दाखवलंच नाही. तो सांगत होता दाखव ना, माझा मित्र आहे, अरे लहान आहे, दाखव ना चेहरा. ते म्हणले नाही, याला मी चेहरा दाखवणार नाही. भगवान परमात्मा हळूच तिच्या कानाजवळ गेले. तू मला चेहरा दाखव. जर तू दाखवला नाही तर तू त्रस्त होशील, पण मी तुला माझा चेहरा कधीही दाखवणार नाही. हिला मनात अहंकार होता, हे काय मला धमकी देते म्हणले, असंच जा म्हणले. महाराज गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा या गल्लीतून येतोय असं तिला कळलं की ती टिकून जायची. खेळायला जरी परमात्मा या गल्लीत असला की ती अशी तोंड झाकून जात होती, पण देवाला बघत नव्हती. एक वेळेला देवाने लीला केली. दुपारच्या वेळेला परमात्मा एक पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते सावलीला, आणि एकटीच आली ही पाणी भरायला. आणि पाणी भरायला आल्याच्या नंतर या बाबाला रूप मोठं लहान करायला काय लागतं? ह्यो खेळिया होता, चतुरा तो शिरोमणी, खेळतो येणीची खेळावा. आणि महाराज त्या माधवी सखीला ते भांड देवानी काय केलं? भारी केलं. हलकं करणं भारी करणं याचं काय? हातचा मळे उचलायलाच तयार नाही. मग त्या माधवी नावाच्या सखीने पोराला म्हणून आवाज दिला. तर पोरग कोण होतं? परमात्मा होते. ए पोरा इकडे म्हणली. देव आले पळतच. काय काय म्हणलं? माठ उचलवला. देवानी माठ उचलायला सुरुवात केली. माधवी सखी उंच होती, मोठी होती. देवानी लहान होते देव, पण देवाला मोठं व्हायला वेळ लागला का? देवानी जसा माठाला हात लावला तसं देव उचलून देत असताना दोघांच्याही चेहऱ्याच्या वरती उचलावं लागतं. कोणतीही वस्तू, टोपला असेल, भांडा असेल, उचलावं लागतं.
त्यावेळेला त्या माधवी नावाच्या सखीचे नेत्र आणि भगवान परमात्म्याचे नेत्र, तो चेहरा, देवानी असं रूप तिला दाखवलं महाराज की ते माठ डोक्यावर घेतला आणि तशीच भगवान परमात्म्याकडे बघत राहिली. ती छबी अंतकरणामध्ये उतरली. परमात्मा निघून गेले. परमात्म्याने आपलं काम केलं, निघून गेले. दुसऱ्या सखी आल्या, मैत्रिणी आल्या आणि त्या माधवीला म्हणतात, ए माधवी, इथं कधीपासून तू उभी आहे? तिची अवस्था काय झाली होती महाराज. कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वहिने घेरा. ती माधवी नावाची सखी म्हणायची की ती पोरग कोण होतं. सखीने सांगितलं, अरे येडे, आत्तापर्यंत तू ज्याच्या चेहऱ्याला बघत नव्हती तो भगवान परमात्मा श्रीकृष्ण, तोच तर श्रीकृष्ण आहे, तो श्रीकृष्ण आहे. आणि असं जिला कळालं, ती नुसती आपल्या आईला शिव्या देत होती की आत्तापर्यंत मला या रूपापासून वंचित ठेवलं कोणी? माझ्या आईने. कारण भगवान परमात्म्याचं रूप. आणि नंतर माधवी नावाच्या सखीने परमात्म्याला बघण्याचा लय प्रयत्न केला, पण परमात्म्याचा पण होता की मी तुला रूप दाखवणार नाही. त्याच रूपाच्या अधीन होऊन वेडी झाली आणि तिला दुसरा जन्म मीराबाईचा घ्यावा लागला महाराज. असं भगवान परमात्म्याचं रूप आहे. आणि रासलीला केली बरं का, 6 महिने लीला केली महाराज, 6 महिने. अशी आनंद घेतला महाराज लीलेचा, फार आनंद घेतला. सगळ्या गोपिकांना भगवान परमात्म्याने मोहून टाकलेलं होतं. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे, थोड़ा सा प्यार दे, ओ गोरी घूंघट सवार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे, यही महाराज है, 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 यही महाराज है. असं परमात्म्याने जे गोपिकांना रूप दाखवलं होतं, तुकोबराय सांगतात मला ते दाखव. आणि ते रूप काही आगळं वेगळं देवानी गोपिकांना दाखवलं होतं. म्हणून तुकोबरायांची विनंती ती आहे, दावे रूप मज गोपिकार म्हणा. ते रूप दाखवल्यावर तुम्ही काय करणार? ठेवू दे चरणा वरी माथा, माझा माथा तुझ्या चरणावर ठेवील. चरणावर ठेवून तुम्ही परत काय करणार आहेत? तुकोबराय सांगतात, एवढं तुझं ते गोजीरवाणी रूप, सावळं सगुण रूप मी बघितल्याच्या नंतर देवा मी त्या रूपाला आलिंगन करील महाराज. पाहीन श्रीमुख दीनालिंगन, श्रीमुख तुझं पाहीन, पाहीन श्रीमुख आवडीने, पाहता श्रीमुख सुखावले सुख. तुझं ते श्रीमुख पाहिल आणि आलिंगन देईल. आलिंगन कोणालाही देऊ नये बरं का. आलिंगन काम गोत्यात येत असतं. मंथरेने आलिंगन दिलं कोणाला? कैकईला. महाभारत आपलं रामायण घडवलं. छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन देण्याकरता मंदिर फोडत तोडत आला होता कोण? अफजल खान, आहे का नाही? पण महाराजांनी त्यांचा कट ओळखला होता, कपट ओळखलं होतं. त्याचं ऑपरेशन केलं हिरण्यकश्यपूसारखं, आहे का नाही? आलिंगन बरं का. आलिंगन देत असताना दुर्योधनाने आपलं धृतराष्ट्राने आलिंगन दिलं भीमाला. दुर्योधनाने एक लोखंडाचा पुतळा बनवला होता महाराज. महाभारताचं युद्ध झालं, एकट्या भीमाने 100 मुलं मारले. नुसता जळत होता धृतराष्ट्र. धृतराष्ट्र म्हणत होता नुसता भीम माझ्या पुढे येऊ द्या, त्याचं पीठ जर नाही केलं तर मग म्हणायचं. आणि देवाने एक कट ओळखला आणि म्हणायचं सगळे मला भेटायला या, भेटायला या. धर्मराज भेटले आणि भीमाचा नंबर आला. देवानी भीमाला बाजूला केलं आणि पुतळा पुढं लोटला. रागाच्या भरामध्ये कळालं नाही महाराज लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ केलं. आलिंगन.
म्हणून कोणाच्याही गळ्याला लागताना विचार करून लागायचं बरं का, विचार करून. नाही तर काही काही पाठीमध्ये सुद्धा कार्यक्रम करू शकतात. म्हणून देवाला सुद्धा, देवाला आलिंगन द्यायचं, संताला आलिंगन द्यायचं. पाहिन श्रीमुख दीन आलिंगन, जिव्हे लिंबलोन उतरीन. देवाची दृष्ट काढायची. तुम्ही तुमच्या मुलाची दृष्ट काढता का नाही माऊल्या? काढता? कशी काढता? मिरच्या, चौकातली माती आहे का नाही, मीठ, मोहरी आहे ना, त्याच्यामध्ये बरंचसं साहित्य घेता. घेतल्याच्या नंतर आल्याची, गेल्याची, कोण्या कोणाचं काही नाव असं. काही काही माता मौल्या फड्यानी दृष्ट काढतात. फडा घरात नसतो का, फिरतो तो फडा, आणि तर लांबून घ्यावा ना तो फडा. लांबून नाहीत घेत, ते फडा त्याच्या अंगाला लागल, फडा त्याच्या अंगावर. काही काही माता मौल्या चपलीनी दृष्ट काढतात. पण ती चप्पल लांबून फिरवायची ना की त्याला अंगाला लागल अशी खेटून हाणते. ती सगळी फिरून आलेली चप्पल. देवाची दृष्ट कोण कोण काढते इथं? कोण काढतं देवाची दृष्ट? आपल्या पोराची दृष्ट जशी काढतात तशी देवाची दृष्ट कोण काढती? कोण काढतं? हो, गडबड होतं. कोणी काढतं का नाही? देवाची दृष्ट काढायला पाहिजे का नाही? आमच्या नामदेव महाराजांनी दृष्ट काढली. नामामनी जिवे करीन लिंबलोन, विटे सहित चरण ओवाळीन. म्हणून देवाची दृष्ट काढायची महाराज. लिंब लोन, लिंबू म्हणजे लिंबू घ्यायचं आणि लोन म्हणजे मीठ घ्यायचं आणि देवाची दृष्ट काढायची. देवाला दृष्ट होत नाही का? होती, पण तुम्ही काढतच नाहीत. काढत जा आजपासून. विठ्ठला विठ्ठल म्हणून भगवान परमात्म्याला सुद्धा दृष्ट होती. तुकोबाराय सांगतात, तू श्रीमुख पाहिलं, आलिंगन दिलं, बरोबर आहे, दृष्ट काढशील, पुन्हा काय करणार? तुकोबाराय सांगतात, पुसता सांगेन हित गुजमात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. पुसता सांगेन, तू जर विचारलं ना देवा, मग हितगुज कर, आहे का नाही? आता पत्नी जैसी राखावी दासी. पत्नीला गुह्य सांगावं का सांगू नये? इकडे इकडे विचारावं लागेल. सांगू नये. आणि सांगितल्याशिवाय काय कोणी राहत नाही. माता मौल्या सुद्धा हळूच विचारतात, कुठे गेले होते काय की आज? इकडे दिसलेच नाही, तिकडेच गाडीवर फिरू लागले. काय मेळ होता काय की? काही नाही, असंच होतं. नाही नाही सांगाच. आणि मग महाराज हळूहळू सगळं काढून घेते. आणि यांना का सांगू नाही बरं गुह्य? यांच्याकडं कोणतीही गोष्ट जर यांच्या हृदयात जर असल तर कीर्तन सुटल्यावर आपल्याकडून ₹100 बक्षीस घेऊन जा. यांच्या हृदयात कोणतीच गुप्त गोष्ट राहू शकत नाही. कशामुळे राहत नाही याचं कारण कोणाला माहीत नाही. महाभारतामध्ये याचं कारण आहे. महाभारतामध्ये कुंतीने गुह्य लपून ठेवलं होतं की कर्ण माझा मुलगा आहे. आणि याच गोष्टीवर धर्माने कुंतीला शाप दिला होता की आजपासून स्त्री जातीमध्ये कोणतंच गुह्य लपणार नाही. याच्यामुळे यांनी कोणतीही गोष्ट कुठं ठेवू द्या कोणाला तरी माहित आहे. यांनी गहू पोत एकदानी जरी कुठं ठेवली असेल तर ती कोणाला तरी सांगितलेली आहे. यांनी गुप्त गोष्ट कोणतीच आपल्या वैयक्तिक ठेवलेली नाही. म्हणून गुह्यम आख्या ते गुह्यम पृच्छती. पुसता सांगेन हित गुजमात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. आणि या सगळ्या गोष्टी देण्याकरता देवाता उशीर लावू नका. शेवटच्या चरणात तुका म्हणे यासे न लावी उशीरा, न लावी उशीरा. तुका म्हणे यासे न लावी उशीरा, न लावी उशीरा. तुका म्हणे यासे न लावी उशीरा, न लावी उशीरा. तुका म्हणे यासे न लावी उशीरा, न लावी उशीरा.
नलावी उशिरा तुका म्हणे आसे नलावे उशिरा नलावे उशिरा तुका म्हणे आसे नलावे उशिरा नलावे उशिरा माझे अभ्यंतर जाणून माझे अभ्यंतर जाणून जावे रूप माझ गोपिकार माना गोपिकार माना जावे रूप माझ गोपिकार मना गोपिकार माझे आमदार जाणून या माझे आमदार जाणून या जावे रूप माझा गोपिकार माना गोपिकार माना जावे रूप माझा गोपिकार माना गोपिकार माना ठेवी चरणावरी माता देवी चरणावरी माता देवी चरणावरी माता देवी जनावरी माता देवी जनावरी माता देवी चरणावरी माता
सुंदर मस्त चाली म्हणले महाराज. पेटीवाल्यांनी पेटी वाजवली हे की नाही, यांनी चाली म्हणल्या, यांनी वाजवलं. तुम्ही काही म्हणलं का आतापर्यंत मागच्यांनी? हां म्हणलं? काहीच म्हणलं नाही. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हप्ता आला नाही का इकडं, त्याच्यामुळं असं त्याचं मोकळं हृदय करणं झालं. इकडं बघू आता आमची पुढची पार्टी बघा कशी म्हणते. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वाह, किती मस्त भजन म्हणता बरं तुम्ही, आहे का नाही? हरे हरे रामा, हरे रामा, राम रामा, हरे हरे. तुमचं असं युगपती आहे ना, हा असं मिळून म्हणायचं, मिळून. हरे रामा, हरे रामा, राम रामा, हरे हरे. दोन गट व्हायला लागले. दोन भजनी मंडळ आहेत का तुमच्या? हो, पण फार गोड आवाज आहे तुमचे सगळ्यांचे. असं मस्त एखादा तासभर आहे ना भजन करत जर रामकृष्ण हरी. संध्याकाळी माता मौल्यांचा ग्रुप करायचा सप्त्यात, पुढच्या वर्षी, आता तर उद्या कालच आहे. माता मौल्यांचा ग्रुप करायचा, एक तासभर रामकृष्ण हरीचा जप करायचा. तुळस ठेवायची मधी आणि मस्त असा फेरी टाळं गिळं घ्यायचे, गळ्यामध्ये घालायचे आणि मस्त जप करायचा मुक्त कंठाने. थेट देवाला आवाज गेला पाहिजे तुमचा, देवाने तुमची वाणी ऐकली पाहिजे आणि मस्त मुक्त कंठाने गायचं. सगळे आनंदामध्ये आनंद वाटला. सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग, या ठिकाणी सगळे गावातली टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, माईक सिस्टीमवाले सगळे या ठिकाणी एकदम शिस्तबद्ध बसलेले आहेत. असो तुकोबाराय म्हणतात, मला यासीनलाही उशीर, कीर्तन सोडायला उशीर नको लो म्हणले. आता असं आहे का? मी जी जी मागणी केली हे देण्याकरता काय तू आता उशीर लागू नको. तुला माझं हृदय जाणतं, कळतं तुला. माझे अभ्यंतर म्हणजे आतल्या भावना न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहार चिन्ह लगे. देवा, मी काय तुझ्या पुढं संकल्प काही करत नाही, पण तुला मला काय लागतं हे तुला माहीत आहे. म्हणून मी ज्या मागण्या तुझ्यासमोर प्रस्थापित केल्या, तुझ्यासमोर मी मागणीची फाईल ठेवली, ही तू मंजूर करावी आणि मला आबाद करावं, अशीच माझी प्रार्थना आहे. म्हणून देवाकडं ब्रह्मज्ञानही नाही, फक्त भक्ती मागायची, प्रेम मागायचं. संपत्ती मागू नका, तुमच्या नशिबात जेवढी तेवढीच मिळणार आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. काय मागून त्याला मागणार आहेत? कारण तो तुम्हाला तुमच्या भाग्यापेक्षा काय देणार आहे. म्हणून समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को
कुछ नहीं मिलता है. म्हणून फक्त एकच आपल्या हातामध्ये आहे, भजन. आणि आपलं कर्म कर्तव्य चांगल्या कर्माने राहायचं, चांगले कर्मच करत राहायचं आणि भजन भरपूर प्रमाणामध्ये वाढवायचं. असो या ठिकाणी झालेली सेवा पांडुरंगाच्या माऊलीच्या चरणी, नगद नारायण महाराजांच्या चरणी, वामनभाऊ महाराज, भगवान बाबा, गुरुवरे स्वामी निगमानंद बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली तुकाराम.